नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5च्या या दमदार एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षको, मध्यंतरीच्या काळात आपल्या सुपरहिट मालिकांमध्ये खूप काही घडले. त्यातल्या त्यात नवरी मिळे हिटलरला मध्ये तर भरपूर नाट्य घडून गेले. कंपनीत झालेल्या फ्रॉडवरून एजे आणि लीलामध्ये शाब्दिक चकमक उडते. व्हॉट्स रॉंग विथ यू? प्रमोद आणि विराजला वाचवायची काय गरज होती? त्यांनी काय केलं माहितीये ना? पण ह्या सगळ्यात जितकी चूक त्यांची आहे तितकीच तुमचीही आहे जी. तुम्ही सुद्धा कधीच स्वतःहून पार्सल घेऊन जाणारे टेम्पो चेक केले नाही आणि म्हणूनच भ्रष्टाचार करणाऱ्यांचं फावलं. पण आता मला कळलंय खरा गुन्हेगार कोण आहे. सर, बोरकर, नॉट नाउ. लीला मॅडम आणि मी इम्पॉर्टंट बोलतोय काहीतरी. सर, मी त्याचबद्दल बोलायला आलोय. सर, हे सगळं मी केलंय. व्हॉट? सॉरी सर, मला माफ करा. मला पैशाची खरंच खूप गरज होती म्हणून हे सर्व मला करावं लागलं. बोरकर, पैशाची एवढीच गरज होती तर मला सांगायचं, मी मदत केली असती. मला मान्य आहे, मी गुन्हेगार आहे. मला जी शिक्षा द्यायची ती द्या. हवं तर मला नोकरीहून काढून टाका. पण प्लीज प्लीज मला माफ करा. मात्र बोरकरचा कबुली जबाब लीलाला बुचकळ्यात टाकतो. पण तुम्ही तर माझ्यासमोर रडत होतात ना की तुमची नोकरी वाचवा. मग आता असं अचानक काय घडलंय की तुम्ही स्वतःहूनच गुन्हा कबूल करताय? मॅडम, मी घाबरलो होतो. काय बोलावं काय करावं मला काही सुचत नव्हतं. पण एजे सर आमच्यासाठी देव माणूस आहे. अहो, अशा भल्या माणसाला मी फसवल्याचं पाप केलंय. आज हे सगळं मी सांगितलं नसतं तर आयुष्यभर ही गोष्ट माझ्या मनाला लागत राहिली असती. म्हणून मी हे केलं. प्लीज मला माफ करा सर. प्लीज मला माफ करा सर. मॅडम, एजेचा संतापनावर होतो. फार मोठी चूक केलीस तू. शिक्षा तर होणारच. तुला पोलिसांकडे नाही देणार, पण आय फायर यू. तुझ्यासारख्या लोकांसाठी माझ्या कंपनीमध्ये जागा नाही. आउट. सर, आउट नाव. त्याच वेळी लीलाला बोरकरच्या म्हणण्यात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय येतो. अखेर एजे बोरकर बाबत मोठा निर्णय घेतो. पण बोरकरच्या अश्रूंमागे काहीतरी दडल्याचं लीलाला सारखं जाणवत राहतं. एजे, मी जरा आलेच. प्रेक्षको, सावळ्याची जणू सावली या मालिकेतील घटना तुम्हाला तुमची पापणीही लावू देणार नाहीत. कान्हू सावलीला वैवाहिक जीवनाबाबत दिलासा देते. पर आपली साव किती गोड आहे. सगळ्यांची मन जिंकून गेलती. खात्री आहे मला. फार फार तर काय होईल, थोडासा येळ जाईल. हा हो ओके, तू सगळ्यांमध्ये मिसळून राहणार बघ. एकनाथ आणि सखदेव येतात. सोनाराकडे जाऊन आल. जयंती आपल्याच लोकांना घालून पाडून बोलण्याची संधी काही सोडत नाही. म्हणजे कशी काय पाहून वळली हो सोनाराच्या दुकानाकडं? चेक केलं ना नक्की? किराणा मालाचं दुकान असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की सोनाराचं आहे म्हणून. हा, अगं जयंती, लग्नाचा जवळजवळ सगळाच खर्च जगन्नाथजींनी केला. सखदेव उरलेल्या पैशांचं प्रयोजन सांगतो. त्यामुळे थोडे पैसे उरलेत म्हणून सावलीसाठी मंगळसूत्र बघायला गेलो होतो. सावलीची तगमग बघून कान्हू तिची आई. समजूत काढते. अगं काय गरज होती या सगळ्याची? अगं कशाला म्हणजे रीत असते बाई तशी. मात्र जयंतीच्या प्रत्येक शब्दाने रीत असते, सगळेच सासूबाई. दुखावले जातात. नाही म्हणजे लई महागरीत आहे. आणि मुळात एक गोष्ट विसरलायत तुम्ही. आपल्या घरात खायचे वांदे. अशात एवढ्या सगळ्या रीतीभाती पाळायच्या म्हणजे, आणि मुलं कशासाठी पाळायच्या? हाय कितीच्या गळ्यात मंगळसूत्र दणदणीत सोन्याचं. आपण काय देणार हो तिला? मुळात
लायकीत नाही म्हणजे ऐपत आहे का आपली हा? पाहिलं नाही का त्या मेंढळीच्या महालात भारी भारी साड्या नेसल्या होत्या बाई सगळ्या जणी, आणि आपण काय दिलं त्यांना? पडतोच कपडा फेकून दिला त्या बाईनं. वहिनी, गप्प बसते बाई, काही बोलत नाही. पण एक सांगू का तुम्हाला, आमच्या कोट्टलवारांकडे असल्या रीतीभीती काही नसतात बाई. तुमचं कसं आहे माहितीये का, ते म्हणतात ना, खिशात नाही आणा आणि मला त्याला काय करायचं ते. सावली दुखावलेल्या एकनाथ आणि कान्हूची तिच्या परीने समजूत काढण्याचा प्रयत्न करते. आई, बाबा, तुम्ही वहिनीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तू छोटासा जरी दागिना दिलात ना तरी माझ्यासाठी तो लई मोलाचा. सावो, बाबा, आता हसा बरं. मंडळी, लाखात एक आमचा दादा या मालिकेतील चढ उतार पटकन जाणून घ्या. सूर्या आणि हॉल व्यवस्थापक पैशांच्या व्यवहारावर चर्चा करत असतात. हे बघा, हॉलच्या बुकिंगचे मी तुम्हाला आधी पैसे दिलेत ना, बाकीचे देतो ना मी तुम्हाला नंतर. सूर्या, व्यवहार असा शब्दावर नाही चालत आता, रक्कम पण मोठी. तुळजा त्यांचं बोलणं ऐकते आणि जालिंदरला बोलवून शत्रुघ्नमुळे सूर्याची झालेली अडचण त्याला मी सांगते. देतो म्हणलं की तुम्हाला. हो पण लगीन घर आहे, जरा तरी विचार करा. डॅडी, तुझा डॅडीनं कशाला बोललंस? मी तुझं सगळं बोलणं ऐकलंय. पण काय झालं, कशाला बोलू? डॅडी बघा ना, या शत्रूच्या सांगण्यावरून सूर्याने 2.5-3 लाखाचा मोठा हॉल बुक केलाय. सूर्याने पैसे जमा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आता हे हॉलवाले आलेत आणि म्हणतात की हॉलचे पूर्ण पैसे नाही दिलेत ना तर ॲडव्हान्स बुकिंग कॅन्सल करून टाकतील. हो, शत्रूचे डिमांड्स पूर्ण करण्यासाठी सूर्याने रक्ताचं पाणी केलंय. ॲडव्हान्स बुकिंग म्हणून 1 लाख रुपये दिलेत सूर्याने त्यांना, पण आता वरचे 1.5-2 लाख कमी पडत आहेत. पुढे राजश्रीही शत्रुघ्नमुळे खर्च वाढल्याचे काळजीचे सूर आळवते. डॅडी आहोत. फक्त हॉलचाच खर्च नाही, शत्रुदादांनी लईच डिमांड वाढवल्यात. आमचा साधारण 4-4.5 लाखात सगळा खर्च बसत होता, पण यांच्यामुळे तर तिप्पट वाढलाय खर्च. तुळजा उत्साहापोटी खर्चाचा सगळा भार थेट जालिंदरवर टाकते. हसू देत ग, लग्न म्हटलं तर खर्च येतोच, आणि त्यात आपल्या तेजूचं लग्न आहे. डॅडींनी लग्नाची जबाबदारी घेतलीये, डॅडी करतील की खर्च. सूर्या भांबावून जातो, पण कपटी जालिंदर खर्चाचं असं काही गणित मांडतो की ज्याने सूर्याला अगदी हायसं वाटतं, पण जालिंदरने खर्चातून आपलं अंग बरोबर काढून घेतलेलं असतं. नाही, आम्ही आहोतच बुवा. खरं सांगू का, मला कसं साधं लग्न आवडतं. कशाला पाहिजे उगाच दिखावा. या लग्नातल्या तामझामापेक्षा घरच्या लोकांचे आशीर्वाद महत्वाचे. कशाला पाहिजे तो हाल आणि बिल. ओ हलवाली, असं करा, ते ॲडव्हान्स घेतलेले 1 लाख पाठवून द्या. हा, आणि सूर्या, तू असं कर, ते 1 लाख आले का आपल्या समीररावना छान अंगठी करून दे, नाहीतर एखादी बाईक देऊन टाक. नाही म्हणजे आता हे सगळं तेजूच्याच घरी जाणार आहे ना. तुम्ही मला तसं करूया डॅडी, आणि इथंच लग्न करायचं ठरवून ना. तुम्ही माझ्या डोक्यावरचा ताण कमी केलाय बघा. आमचं कर्तव्यच आहे ते. शेवटी तेजूच्या लग्नाची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे ना. आम्ही आहोत, आता आहोत. काय लागली मदत तर सांगा. आणि जाता जाता प्रेक्षक, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेविषयी. लकीचा नाईलाज होतो आणि तो वसूला सोडण्यास मान्य करतो. त्या कंपनी महत्वाची आहे. पुढे विशाखा आणि लकी आकाशला मारण्यावर चर्चा करतात. आकाश ठाकूर जर मेला तर कायद्यानुसार त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या बायकोला म्हणजे वसुंधराला मिळणार. विशाखा तनयाला पुढील प्लॅन बद्दल माहिती देते. त्यांच्या प्लॅननुसार
गुरुजी जयश्री समोर आकाश वसूच्या घटस्फोटाचा विषय काढतात. हवं तर घटस्फोट घ्या, कारण जोवर त्यांचं नातं जोडलेलं आहे ना तोवर तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे. आणखी तुम्हाला एक शेवटचा उपाय सांगू का? हा सांगा ना, सांगा. हा, पण जरा निर्दय आहे बरं का. असू दे, कसंही असू दे, आम्ही करू. तीच का? इतक्यात वसू तिथे येते. तिच्या कानांवर गुरुजींचे कटू शब्द पडतात आणि वसूच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. हो, हीच ती माझ्या मुलाच्या जीवावर उठलेली. आता एकच पर्याय आहे. या मुलीला तिच्या सौभाग्याची लक्षणं काढून ठेवावी लागणार आहे, तरच ग्रहांची खात्री पटेल. धूर्त तनया मात्र जयश्री समोर एक शंका उपस्थित करते. आई, वसुवहिनी तयार होईल? होईल, तिला व्हावं लागेल. प्रेक्षकांनो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.